दिवसा गरमी आणि रात्री शीतलता हीच तर आहे शरद ऋतूची विशेषता। थोडक्यात म्हणायला गेलं तर ऑक्टोबर हीट। वर्षा ऋतूनंतर जेव्हा अचानक गरमी वाढते तोच शरद ऋतू, ऑटम सीझन। आणि मराठी महिन्यानुसार अश्विन आणि कार्तिक तर इंग्लिश महिन्यानुसार मिड सप्टेंबर ते मिड नोव्हेंबर पर्यंतचा हा काळ। वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो पण पित्ताचा संचय होतो, पण त्याच पित्ताचा प्रकोप हा शरद ऋतूमध्ये होत असतो। म्हणून शरद ऋतूमध्ये विविध पित्त प्रकोपक व्याधी जसे की हातापायांमध्ये तसेच पूर्ण शरीरामध्ये आग होणे, तोंड येणे, केस गळणे, तसेच ऍसिडिटी तसेच विविध त्वचेचे विकार या ऋतूमध्ये जाणवतात। शरद ऋतूमध्ये विकृत पित्ताचा प्रकोप होत असतो, त्यामुळे अग्निमांद्य होते। म्हणून लघु आणि शीतवीर्यात्मक आहाराचे सेवन करावे, जसे की शाली, गहू, मूग, मटकी आणि हरभरा असे कषायासात्मक कडधान्य, तसेच कवठ, संत्री, मोसंबी, चिकू अशा फळांचे सेवन करावे। त्याचप्रमाणे दूध आणि तुपाचे अधिक प्रमाणात सेवन करावे। तसेच आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो त्यामध्ये जर वाळा टाकून जे पाणी पिले त्याचा चांगला फायदा होतो। तर शरद ऋतूमध्ये काय खाऊ नये? ऑलरेडी शरीरामध्ये पित्त प्रकोप असल्यामुळे पित्त प्रकोपक आहार जसे की लसूण, मसाल्याचे पदार्थ, उष्ण तीक्ष्ण असे पदार्थ खाणे टाळावे आणि दह्याचे नित्य सेवन करणे सुद्धा टाळावे।